नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर दरवर्षी मी रत्नागिरीला येतो। यावेळी जरा खास कामानिमित्त आला आणि गाडी घेऊन आलो आहे, पण हा माझा एक आवडता स्पॉट होता। खूप वर्ष अशी इच्छा होती की या स्पॉटवर यावं आणि देवेंद्र दादांनी ती इच्छा आज पूर्ण केलेली। देवेंद्र दादाला विचारलं हा स्पॉट कुठे आहे, तर देवेंद्र दादा बोलले बाजूलाच आहे आणि आमचं काम झालेलं आहे आणि मस्तपैकी आम्ही या स्पॉटला आलेलो आहे। ह्या स्पॉटचं नाव आहे मांडवी बीच। तर बघू शकतात खूपच सुंदर असा हा स्पॉट आहे। तर मी तुम्हाला संक्षिप्तरित्या दाखवतो हा स्पॉट कसा आहे तो। पण त्या स्पॉटला जाऊया मस्तपैकी। एक वेगळा आकर्षण आहे रत्नागिरी मधलं। बघू शकता समुद्र किती खवळलेला आहे, पण त्या खवळलेल्या समुद्रात पण खूप सारखा तो जो आहे जो बीच आहे तो पावसला जोडतो आणि आम्ही तिकडनंच असे म्हणजे सागरी मार्गाने मी पुढचा प्रवास करतो। बघू शकता बऱ्यापैकी असं हे सुंदर स्पॉट आहे। लाईट हाऊस आहे वरती आणि या साईडला जो आहे ही खाडी पुढे जाऊन जॉईंट होते आणि इथे समुद्र। म्हणजे आता जसा पाऊस ओसरेल जे मच्छीमारी अजून रत्नागिरीत चालू नाही झाली आहे खोल समुद्रातली, ती जवळपास 1 तारखेनंतर चालू होणार आहे। आणि त्याच्या अगोदर हे अविस्मरणीय समुद्राचा विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता। खूपच सुंदर असं हे दृश्य आहे। छोटासा ब्लॉग बनवतोय। संध्याकाळी खूपच गर्दी असते इथे, खूप पर्यटक या ठिकाणी येऊन सेल्फी आणि फोटो काढतात। बघा कसा सुंदर असा हा स्पॉट आहे, जबरदस्त आहे। आणि कोकण म्हटलं तर निसर्गाने नटलेलं असं हे कोकण बघा। आणि तिकडे तुम्हाला समोर हॉटेल्स वगैरे दिलेले आहेत, तुम्ही इथे आलात तर स्टे करू शकतात, समुद्राचा आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतात। मी तुम्हाला लास्ट पर्यंत नेतो, शेवटपर्यंत। शॉर्टच व्हिडिओ आहे हा, एक छोटा कहाणी हा। फक्त मला इथे यायचं होतं। इतकी वर्ष मी कोकणात आलोय, रत्नागिरीत आलोय, देवेंद्र दादाच्या घरी राहिलोय। अजून पण खूपच असे माझे ओळखीची माणसं आहेत त्यांच्या घरी मी येऊन राहिलो, पण या स्पॉटला मला कधीच यायला भेटलं नाही। तर तुम्ही बघू शकता एवढा सुंदर स्पॉट आहे हा, खरोखरच खूप मध्यपर्यंत भराव घालून या समुद्रात हा स्पॉट बनवलेला आहे। बघा कसा भारी आहे। इथेही बसण्याची व्यवस्था केली आहे। संध्याकाळी खूपच पर्यटक येतात इथे। आता ज्या हिशोबाने खाली दिसतोय कारण दुपारची वेळ आहे आणि पाऊस थोडा ओसरलेला आहे, त्यामुळे आज हे खाली दिसत आहे। बघा शकता समुद्र किती खवळलेला आहे, जबरदस्त एकदम सुपर। मी पूर्ण मध्यभागी आलेलो आहे एकदम। बघा कसं सुंदर असं वाटतं आहे ठिकाण। तर एवढाच व्हिडिओ मी काढलेला आहे, कारण यापुढे काही असं दाखवण्यासारखं नाही, पण हा सुंदर स्पॉट आहे। जर तुम्ही कधी रत्नागिरीला येतात तर आवर्जून या स्पॉटला भेट द्या। म्हणजे मांडवी बीच या स्पॉटचं नाव आहे, रत्नागिरी आहे। रत्नागिरी शहरापासून हार्डली 5 ते 6 किलोमीटरवर आहे। तुम्ही येऊ शकता, त्याला व्हिजिट देऊ शकता। धन्यवाद।